नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. आजकाल तुम्ही पाहत असाल की लहान मुलांना चष्म्याचा नंबर लागण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मला आठवतंय 30-40 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही शाळेत होतो त्यावेळी 100चे जर 100 मुलं असतील वर्गात तर त्यातल्या 2-4 लोकांना 2-4 मुलांना चष्मा असायचा. आजकाल तुम्ही शाळेत जाऊन पाहिलं तर 100 मुलांपैकी जवळजवळ 15 ते 20 मुलांना आणि काही काही ठिकाणी याच्यापेक्षा जास्त मुलांना चष्मा लागण्याची शक्यता असते किंवा चष्मा असतो आणि ते वापरत असतात. याच्यातला महत्त्वाचा चष्म्याचा प्रकार असतो मायोपिया, म्हणजे दूरचा नंबर लागणे. हे अतिशय कॉमन झालेलं आहे आणि झपाट्यानं वाढत चाललंय. ऑलरेडी जे पाश्चिमात्य देश आहेत किंवा साऊथ ईस्ट एशियन देश आहेत त्याच्यामध्ये हे प्रमाण जवळजवळ 40-50-60%, कुठे कुठे 70-80% पर्यंत वाढलेलं आहे. आणि अर्थात भारतात सुद्धा असं एक्सपेक्टेड आहे की पुढच्या 10-20 वर्षात हे प्रमाण वाढणार आहे. याचं महत्त्वाचं कारण अर्थात हेच आहे की आपले आउटडोर ॲक्टिव्हिटी लहान मुलांच्या खूप कमी झाल्या आहेत. सनलाईट एक्सपोजर कमी झालं आहे आणि ते बऱ्याचदा अभ्यासामध्ये, मोबाईल फोनमध्ये, जवळचं वाचनामध्ये ह्याच्यातच जास्त वेळ आपला व्यतीत करतायत आणि त्यामुळे नॅचरली त्यांचा जो लांबचा नंबर आहे तो वाढत चालला आहे. याला आम्ही मायोपिया प्रोग्रेशन असं म्हणतो. आता जर तुमच्या मुलाला चष्मा असेल तर त्याच्यासाठी 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, एक तर चष्म्याच्या नंबरने त्याची दृष्टी पूर्ण येते की नाही, म्हणजे 100% विजन आहे की नाही. ती येत असेल तर दरवर्षी चेकअप ठेवणे, ज्याच्यामध्ये नंबर काही बदलला आहे का ते पाहणे, डोळ्याच्या पडद्याची तपासणी करणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जर हा नंबर वाढत असेल तर तो जास्ती वाढण्यापासून थांबवता येतो का, याच्यासाठी काही करता येतं का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की जसा जसा डोळ्याचा नंबर वाढत जातो तसा फक्त नंबरच वाढत नाही तर त्याच्यामुळे दृष्टीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. आणि दृष्टी चांगली असली तरी काही वेळा पडद्याचे काही आजार आहेत, जसे पडद्याला छिद्र पडणे किंवा पडद्याला झीज होणे, हे प्रकार जितका नंबर जास्त असेल तितकं त्याचं पर्सेंटेज किंवा रिस्क फॅक्टर्स वाढत जातात. त्यामुळे आपला प्रयत्न असा असतो की मुलाला कमीत कमी नंबर जितका राहील तेवढा ट्राय करणे. आता हा मायोपिया प्रोग्रेशन होण्यापासून थांबवण्यासाठी काही उपचार आता उपलब्ध आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आलं ते लो डोस ॲट्रोपिन, म्हणजे एक ड्रॉप आहे, ते लो डोसमध्ये आपण दिला तर हे प्रोग्रेशन जे आहे ते कमी होतं असं लक्षात आलं. याच्यासाठी मल्टीसेंट्रिक स्टडी केली गेली. त्यामुळे हे ड्रॉप्स आम्ही खूप कॉमनली वापरतो मुलांसाठी ज्यांचा नंबर वाढतोय. दुसरी एक ट्रीटमेंट आली आहे की ज्याला आम्ही काही विशिष्ट प्रकारचे चष्मे देतो. याला पेरिफेरल डिफोकस प्रिन्सिपलवर किंवा प्रोग्रेसिव्ह प्रिन्सिपलवर हे बनवलेले असतात आणि त्याचा उपयोग करून डोळ्याला रिलॅक्स ठेवायला आपण मदत केली जाते आणि ज्याच्यामुळे असं दिसलंय की मायोपियाचं जे प्रोग्रेशन आहे ते आणखी काही प्रमाणात कमी होत जातं. काही मुलांना आम्ही फक्तच ड्रॉप्स देतो, काही मुलांना या चष्म्याचाही बरोबर जोडीनं देतो आणि त्याच्यामुळे नंबर वाढायचे चान्सेस आणखी आपण कमी करत असतो. काही विशिष्ट मुलांना ज्यांच्या तपासण्यांमध्ये आम्ही डोळ्याचे स्नायूचे चेक करत असतो ताकद, तर त्यांना गरज लागली तर काही विशिष्ट एक्झरसाइज देऊन सुद्धा आम्ही त्यांचे नंबर वाढवण्यापासून थांबण्यासाठी मदत करत असतो. तर असे बरेच नवनवीन पर्याय आता उपलब्ध होत आहेत. तर जरूर तुमच्या मुलांना जर मायनस नंबर असेल तर जरूर तुम्ही आम्हाला संपर्क करा. आम्ही त्यांची पूर्ण तपासणी करून त्यांना कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट योग्य राहील हे सांगू शकतो. धन्यवाद.